तुम्हाला आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी नतमस्तक होतो। या ठिकाणी या विचार मंचावर बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजित असलेले या अत्यंत व्यापक अशा या आक्रोश मोर्चामध्ये या विचार मंचावर सामाजिक चळवळीतली समतेची न्यायाची आणि तत्वाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेले सर्व माझे सन्माननीय सहकारी चळवळीतले ज्येष्ठ नेते या विचार मंचावर उपस्थित आहेत आणि मी पहिल्यांदा भाषण करून निघून जातोय। याबद्दल कुणीही गैरसमज करू नये आणि कुणीही उठू नये, कारण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं भाषण तुम्हाला ऐकायचंय, मनोगत ऐकायचंय, तो आक्रोश तुम्ही ऐकून जायचंय। या देशामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या पद्धतीचा सामाजिक अन्याय तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहन केलाय, त्या अन्यायाला आता न्याय मिळण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे। आज ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीचा विरोध होतोय, हा विरोध महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांच्या विरोधामधला हा विरोध आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा आता मुंबईच्या पावसाळी अधिवेशनामध्ये धडकणार आहे आणि या पावसाळी अधिवेशनावर आपल्या सगळ्यांचा आवाज बनवून आम्ही सगळेजण निघालोय। आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। मला या ठिकाणी आनंद होतोय की आता या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांची ताकद या ठिकाणच्या व्यवस्थेला दिसून आलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही ओळख अशीच आपल्या शक्ती न्याय देऊ शकत नाही, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे आणि त्यांच्या सर्व कुटुंबातले सदस्य पुणे ते मुंबई उद्यापासून मुंबईच्या दिशेने जात आहेत। माझं या ठिकाणी बसलेल्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे की या मोर्चामध्ये ज्या मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी एक प्रचंड मोठा मोर्चा आझाद मैदानामध्ये घेतला होता आणि या मोर्चामध्ये अण्णाभाऊंनी या आझादीच्या विरोधामध्ये बंड पुकारलं होतं। जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली तेव्हा अण्णाभाऊंनी दुसऱ्या दिवशी या मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि अण्णाभाऊ म्हणाले होते कि इस देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, उस आजादी के पथ पर हम भी दो तिलो जान से थे, गोरे अंग्रेज चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। त्याच मुंबईमध्ये त्या आझाद मैदानामध्ये अण्णाभाऊंचा तो क्रांतीचा वारसा घेऊन आपल्या सगळ्यांना 24 जूनला मुंबईत जमायचं आहे एवढंच आव्हान करतो। आणि या ठिकाणी ज्या आयोजकांनी बीड जिल्ह्याच्या आयोजकांनी ज्या पद्धतीचं नियोजन केले, दादा हातागळे असतील, दीपक भाऊ थोरात असतील, विजय चांदणे असतील आणि सगळेच, म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की भाऊनी तिघाचीच नावं घेतले, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे। फक्त मी नाव यासाठी घेत नाही की वेळ खूप कमी आहे, सगळ्यांना बोलायचंय। त्यामुळे बांधवांनो, आमचे प्रवीण पवार साहेब असतील, या ठिकाणचे सगळी माणसं